प्रेस द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये प्रियजन सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवता येईल, जास्तीत जास्त मोठा व्हिडिओ आम्हाला करण्यात येईल आणि जेणेकरून देवाचा गौरव होईल. म्हणून प्लीज प्रत्येकाने यशोदाय सागर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबमध्ये आम्हाला मोठा व्हिडिओ करून मोठी प्रार्थना तुमच्यासाठी करण्यात येईल. मी तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा मन्ना घेऊन आलो आहे आणि तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार आहे. तर आपण देवाचा सुंदरसा मन्ना वाचू. मत्ती शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि त्यातलं 18 वचन. अंजिराचं झाड निष्फळ. मग सायंकाळी नगरात परत येत असताना त्याला भूक लागली. वाटेवर त्याला एक अंजिराचे झाड होते. त्याला पाहून तो गेला, पण त्याला पानाशिवाय काही मिळालं नाही. मग त्याने त्याला म्हटले, तुला कधी फळ मिळालं नाही? अंजिराचं झाड ताबडतोब वाळून गेले. अंजिराचं झाड हे एक लक्ष सांगतोय प्रियजनांनो. तुमच्या समोरच्या असणारे हे संपूर्ण दुःख, जसं कोणाच्या समोर आहे रोगाचं दुःख, कोणासमोर आहे कर्जाचं, कोणासमोर आहे दुःख भांडणाचं, कोणासमोर आहे दुःख जीवनात प्रगती नाही, कोणासमोर आहे दुःख घर नाही स्वतःचं, असे प्रत्येक दुःख आहेत. आणि हे त्या अंजिरा झाडासारखं आहे. जसं त्या अंजिरा झाड समोर आहे हिरवगार आहे, पण ते वाळत नाही, ते दुःख तुमचं जात नाही. परमेश्वर या वचनाद्वारे असं सांगायला मागतो, जसं परमेश्वराने त्या अंजिराच्या झाडाला बघून त्याला श्राप देऊन वाळवलं, तसं तुम्ही येशूच्या नावात, कारण की तुम्ही सर्व येशूचे लेकर आहात, त्या अंजिराच्या झाडाला तुमच्या समोरच्या असणारा दुःख, कर्ज, श्राप, भांडण, दुखणं, तुमच्या घरातले रोगराई, गरिबी, याला तुम्ही श्राप द्या. श्राप द्या येशूच्या नावात. गरिबीचे श्राप माझ्यात नाही, येशूच्या नावात मी आशीर्वाद देते. श्राप द्या येशूच्या नावात, मी बरकतीचा स्वाद देते. श्राप द्या येशूच्या नावात, मी आशीर्वाद देते. श्राप द्या त्याला येशूच्या नावात, मी उजेडात चालणार आहे, कारण की उजेडाचाच लेकरू. प्रियजनांनो, तुम्ही प्रत्येक ठिकाणी जसं प्रभू येशूनी कार्य केलं, श्राप दिला, बोलला, त्या दिवशी तुम्ही बोलणार तर कार्य होणार, कारण की देव म्हणतो मी सर्व अधिकार तुम्हाला दिलाय. कारण की देव म्हणतो आता मी परत येणार तर न्याय करायला येणार. म्हणून आता तुम्हाला वचनाद्वारे अधिकार दिला आणि तुम्हाला वचन स्वीकारता येईल बायबलद्वारे. म्हणून बायबल वाचा, बायबलचं वचन मनन करा आणि तुमची जी परिस्थिती समोर तिला येशूच्या नावात धमकवा, ती येशूच्या नावात जाणार आणि तुमच्या जीवनात चमत्कार होणार. तुम्ही मोठ्या मोठ्या साक्ष देणार. प्रियजनांनो, प्लीज पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे लोक या हाताकडे आणि आम्हाला बघत आहेत, त्यांना येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळखीचा आरोग्य मी रिसीव्ह करतो. त्यांच्या जीवनातले बंधनं मी तोडतो. गरिबीचे श्राप मी तोडतो. गरिबी दरिद्रीचे श्राप निघ येशूच्या नावात. कर्जाचे श्राप निघ येशूच्याच नावात. कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, ब्लड प्रेशर निघ, शुगरच्या आत्मे निघ. सैतानी बंधनातून मोकळे व्हा, रोगातून मोकळे व्हा, दृष्ट आत्म्याच्या कार्यातून मोकळे व्हा. दृष्ट आत्म्याचं कार्य निघ त्यांच्या जीवनातून. संपूर्ण रोगाचे दुरात्मे मी त्यांना धमकवतो. कॅन्सर, टीबी, HIV, थायरॉइड, सर्दी, ताप, खोकला, बॅक्टेरिया, व्हायरल इन्फेक्शन निघ येशूच्याच नावात. दृष्ट आत्म्याचं कार्य निघ येशूच्याच नावात.